नमस्कार, मी दीपाली जगताप पाटील. रोकठोक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रोकठोकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामांसंदर्भात. जसं विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं आहे, तसंच सध्या शिक्षकांच्या पाठीवर शाळाबाह्य कामाचं ओझं आहे आणि याचमुळे राज्यातले सगळे शिक्षक पेटून उठलेत आणि शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या या कामांचा थेट परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतोय. आधीचं काम संपत नाही तोपर्यंत शिक्षण विभागाकडून नवीन कामांचा फतवा जारी केला जातोय. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आहेत आणि ही कामं केली आहेत की नाही याचा अहवालही वेळोवेळी शिक्षकांना शिक्षण विभागाकडे पाठवावा लागतो. शिक्षणबाह्य कामं लादणं शिक्षकांवर योग्य आहे का? मतदान, जनगणना आणि आपत्कालीन परिस्थितीत करायची कामं सोडून इतर कामं शिक्षकांना देऊ नका असा नियम आहे. मात्र तरीही कामं त्यांच्यावर सोपवली का जातात? सरकारी कामं करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक झाली आहे का? या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण आजच्या रोकठोकमध्ये घेणार आहोत. आपल्या सोबत चर्चेसाठी या ठिकाणी अनेक पाहुणे आहेत, मात्र त्यापूर्वी आपण एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत. शिक्षकांची अशैक्षणिक कामं तुम्ही ऐकली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दर महिन्याला एखादं नवीन काम शिक्षकांना सांगण्यात आलं नाही तर नवलच. आणि ह्याच कारणामुळे राज्यभरातील सर्वच शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात असून हिवाळी अधिवेशनादरम्यान अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध शिक्षकांकडून करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचं आधार कार्ड तयार करण्याची जबाबदारी. 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस साजरा करण्याच्या सूचना. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठीचे विविध कार्यक्रम. 1 ते 15 सप्टेंबर स्वच्छ भारत पंधरवडा. 13 ऑक्टोबर आपत्ती निवारण दिन. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस. 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी. फुटबॉल 1 मिलियन. जलप्रतिज्ञा दिवस. योगा दिन. सरल शालेय पोषण आहाराची माहिती दररोज देणे. गुड मॉर्निंग पथक. स्थानिक निवडणूक कामं. BLO अशी कित्येक अशैक्षणिक कामं करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ह्या सगळ्या कामांचे फोटो काढून त्याचा अहवाल शिक्षकांना देणं बंधनकारक आहे. वर्षातले साधारण 231 दिवस शाळा भरते, ज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार 6वी ते 8वी 1200 तास, 1ली ते 5वी 800 तास घेणं बंधनकारक आहे. शिक्षण क्षेत्रात दररोज नवनवीन येणारे GR आणि त्या GRची अंमलबजावणी पाहतात शिक्षण क्षेत्रामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, हा प्रचंड ताणाखाली आपलं जीवन जगत आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार शाळेला अ दर्जा नसेल तर शिक्षकांना प्रमोशन मिळणार नाही असं नुकतंच शिक्षण मंडळानं जाहीर केलंय. तर दुसऱ्या बाजूला अशैक्षणिक कामांनी शिक्षकांना हैराण केलंय. त्यामुळे शाळांचा दर्जा कसा सुधारायचा? दोन्ही बाजूंनी शिक्षकांची गळचेपी होते अशी तक्रार राज्यभरातल्या शिक्षकांकडून केली जाते. एकीकडे आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या गप्पा करतोय आणि दुसरीकडे मात्र याच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला खो घालणारं, या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला खाली खेचणारं असे जे सर्क्युलर आहे, हे सर्क्युलर, हे आदेश हे तातडीने थांबवायला पाहिजे. याचा एक वेगळं ऑडिट प्रत्यक्ष खाली शिक्षकाला, मुख्याध्यापकांना ऑनलाईन कामं कोणकोणती करावी लागतात याचं एक ऑडिट करण्याचे आदेश मी तातडीने दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की याचा एक 8 दिवसात 10 दिवसात रिपोर्ट आला की हे ऑनलाईन काम कमी कसं करता येईल. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या दिवसांची माहिती व्हावी आणि विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्याही कौशल्य गुणांमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. पण शाळांच्या सुट्ट्या पाहता आणि विविध प्रकारचे दिवस साजरे करण्यात जाणारा वेळ पाहता शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्यातल्या शिक्षकांचा वेळ नेमका कशात जातो याची पडताळणी शिक्षण विभागानं करणं गरजेचं आहे. दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. तर शिक्षणेतर कामांचं ओझं या विषयावर आपण चर्चा करतोय आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सध्या आहेत मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते प्रशांत रेड्डीज. त्यानंतर आपल्या सोबत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत डॉक्टर अनिल पाटील आणि सोबतच शिक्षक सभेचे सरचिटणीस आहेत रमेश जोशी. आणि काही वेळातच आपल्या सोबत राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार देखील या चर्चेत सहभागी होणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न प्रशांत रेड्डीज तुम्हाला की
गेल्या आठवड्यात राज्यभरात शिक्षकांनी या विरोधात आंदोलन केलेलं आहे. किती नेमकी कामं ही देण्यात येतात, त्यात शिक्षकांचा किती वेळ खर्च होतो आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतोय? मुळात खरंच ही गोष्ट मानायला पाहिजे आणि खरं म्हणजे सुरुवातीलाच शिक्षण मंत्र्यांचे आभार मानायला पाहिजेत याकरता की निदान त्यांनी शिक्षणेतर कामं जे शिक्षकांवरती, मुख्याध्यापकांवरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती दिली जात आहे याचं ऑडिट करायचे संकेत दिले. आम्ही म्हणतोय त्याच्याबरोबरच ही जी शिक्षणेतर कामं आहेत ही करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर सर्वात पहिलं शिक्षकेतर बंधूंची. तुम्ही आमच्या शाळेला क्लार्क देणार नाहीत, आमच्या शाळेला शिपाई देणार नाहीत आणि ही कामं जर शिक्षकाकडून करून घेतली तर ती कामं शिक्षणेतर होणार आहेत. मुळात शिक्षकाचं जे काम आहे हे प्रत्यक्षात अध्यापन करणं. म्हणजे आम्ही तर म्हणतो की दिवसाला 5 तास हे अध्यापन पाहिजे, पण साधारणपणे 3.5 ते 4 तास कमीत कमी व्हायलाच पाहिजे. पण नाही, आमचं म्हणणं आहे की 5च्या 5 तास शिक्षकांनी वर्गावरती शिकवलंच पाहिजे किंवा सध्या किती वेळ याच्यात जातो या कामांमध्ये? शाळाबाह्य कामात किती वेळ जातो? किती वेळ जातो ह्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण हे काम शाळेमध्येही करावं लागतं. पण शाळेमध्ये केल्यानंतर स्थिती अशी येते की आज आपण बघा मुंबईसारख्या ठिकाणी इंटरनेट हे सगळीकडे 4G म्हणा उपलब्ध नाही आहे, तर ग्रामीण महाराष्ट्रात काय असेल? त्यामुळे दिवस रात्र कधीही आणि शक्यतो सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळ्या ह्यांच्या ज्या साईट्स आहेत, ह्यांचे सर्व्हर्स आहेत, हे नेहमी जाम असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही त्याच्यावरती बोंबलत असतो. पण आम्हाला हेच समजत नाही आहे की साधा एक मोबाईल घ्यायचा आहे, सिम कार्ड घ्यायचं आहे, तर 2 मिनिटात आधार व्हेरीफाईड फक्त अंगठ्यावरती होतं. पण आमच्याकडे त्या आधारची माहिती भरा, वडिलांनी नाव काय दिलंय, आधार कोणी बनवलंय आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड पण शिक्षकांनीच काढा. आमची तर आता अशी स्थिती आहे ना, आम्ही आता शासनाला म्हणतोय की तुम्ही आहे ना पालकांकडून पालकांचा मुलगा 6 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा झाला की तो आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही 12वी नंतर तुमच्याकडे पाठवून देतो. दिवसभर आमच्या एवढी जर कामं दिवसभर करायची, साधारण संपूर्ण दिवस हे एखादं काम करण्यात काही शिक्षकांचा वेळ जातो. आपल्या सोबत रमेश जोशी आहेत. जोशी सर, काय सांगाल? शिक्षक संघटना आहे तुमची, अनेक शिक्षक तक्रारी घेऊन येत असतील. काय नेमक्या तक्रारी असतात शिक्षकांच्या? शिक्षकांची मुळात तक्रार सध्या अशी आहे की आम्हाला शिकवूच दिलं जात नाही. प्रत्येक बाबतीत ह्याचा रिपोर्ट द्या, त्याचा रिपोर्ट द्या, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मध्यंतरी त्यांच्याशी संपर्क तुटला. आपण थोड्याच वेळात पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण साधारण संपूर्ण जो दिवस आहे तो काही शिक्षकांचा यामध्ये जातो. याविषयी शिक्षण विभागाला वेळोवेळी कळवण्यात आलंय? वेळोवेळी कळवण्यात नाहीये, वेळोवेळी त्यांना आंदोलनं करूनही सांगण्यात आलेलं आहे. पण तरीही यांना ते नाही. यांचा फक्त यांचं टार्गेट काय आहे? फक्त पैसा वाचवणे. अरे तुम्ही शिक्षकेतर, तुम्ही साधारणपणे जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकांच्या शाळा बघा, तुम्ही शिक्षकेतर कर्मचारी देत नाही, 1 लिपिक आणि 2 शिपाई. म्हणजे पैसे वाचवण्यासाठी पूर्ण शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती वेटीस या ठिकाणी धरण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अनिल पाटील आहेत. पाटील सर, काय सांगाल? एवढ्या वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा ज्या आहेत त्या महाराष्ट्रात सुरू आहेत, गुणवत्ता शिक्षण दिलं जातं, मात्र शिक्षकांवर हे जे शाळाबाह्य कामांचं ओझं जे आहे त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर किती परिणाम होतोय? निश्चितपणे खूप मोठा हा परिणाम झालेला आहे. आज जवळजवळ केव्हा एकट्या रयतचा जर विचार केला तर 2000 शिक्षक आज आमच्याकडे कमी आहेत. तुम्हाला ज्यावेळी आपल्याला गुणवत्तेचा विचार करतोय त्यावेळी तुम्हाला 11 ते 5 किंवा त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन हे शिक्षक हे शिकवत होते. आज जर निम्मा वेळ जर तुमचा जर या शिक्षकांचा शिक्षकेतर कामासाठी जात असेल तर आपण गुणवत्तेची अपेक्षा कशी करणार आहात? आज महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे बघतो. ही सगळी मंडळी एकच मागता आहात की आम्हाला रिझर्वेशन द्या. रिझर्वेशन कशासाठी मागतात? तर नोकरीसाठी मागतात. नोकरी का मिळत नाही? तर गुणवत्ता नाही. आणि ही जर गुणवत्ता मिळवायची असेल तर ती प्राथमिक शाळेच्यापासून माध्यमिक, ज्युनियर आणि कॉलेजपर्यंत तुम्हाला एक गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं पाहिजे. तर शिक्षणाचा पहिला आत्मा जो आहे तो शिक्षक आहे. या शिक्षकाच्याकडून जर शिक्षक जर मिळत नसेल तर शिक्षण चांगलं आपण मिळू शकणारच नाही. आणि त्याच्यातून आज जी बेकारी जी दिसते आहे त्याचं मूळ कारण जे आहे, जे लागणारं काळाच्या गरजेप्रमाणे लागणारं शिक्षण आज आपण हे देऊ शकत नाही. आणि ह्याच्यातलं मुख्य आज अडचण येते हे शिक्षकांना दिली जाणारी ही जादा कामं आणि त्याच्या माध्यमातून दिले गेणारं हे अपुरं शिक्षण.
त्याच्यामुळं पहिल्यांदा जर शासनानं केलं पाहिजे असेल तर या सगळ्या जागा तुम्ही पूर्ण भरा, शिक्षकांच्याही आणि शिक्षकेतरांच्या. आज दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. केवळ शिक्षकांना शिक्षकेतर कामं शासकीय दिली जातात आणि दुसरी गोष्ट आहे की एखाद्या शाळेमध्ये 2 शिक्षक जर नसतील तर त्यांची कामं कोणी करायची, त्यांचे जादा पिरियड कोणी करायचे. आज माझ्याकडे 23 ठिकाणी माझ्याकडे क्लार्क नाही आहेत, माझ्याकडे आज 1000 नॉन टीचिंगचा स्टाफ नाही आहे, त्यांची कामं कोणी करायची. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ही सगळी जबाबदारी शेवटी शिक्षकांच्यावर पडते आणि ह्या जादा जबाबदारीमुळे आम्हाला अपेक्षित असणारी गुणवत्ता विद्यार्थ्यांच्यापर्यंत देऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं जर काही वर्ष गेली किंबहुना 2012 पासून कोणत्याही प्रकारची भरती नाही आहे, अशा पद्धतीचं पुढं झालं तर महाराष्ट्राचं म्हणा या देशाचं शिक्षणाच्या संदर्भाचं भवितव्यावरच एक प्रश्नचिन्ह उभं राहील अशी परिस्थिती आहे. पाटील सर, जेव्हा या संदर्भात शिक्षण मंत्री असतील, शिक्षण सचिव असतील यांच्याशी चर्चा होते, बैठक होते, तेव्हा शिक्षण विभाग नेमकं काय उत्तर यावर देतं? एवढा स्टाफ कमी आहे, कर्मचारी शिक्षक कमी आहेत, यात अतिरिक्त कामांचा बोजा आहे आणि शिवाय जे शिक्षक नाही आहेत त्या शिक्षकांचे वर्ग घेण्याचं हे देखील काम आहे ते तुम्ही सांगता आहात. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात आज मराठी शाळांबद्दल बोललो तर अनेक मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. शहरांमध्ये ही परिस्थिती आहे. तर कुठल्या दिशेने शिक्षण विभाग नेमकं जात आहे, काय सांगाल? नाही, याविषयी शासनाच्याबद्दल अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की आमची पट पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही शिक्षक निवडत असताना एक गुणवत्तापूर्वक शिक्षण आम्ही परीक्षा घेऊन देणं, आम्ही त्यालाही होकार आहे आमचा. तुम्ही आम्हाला शिक्षक द्या एवढीच आमची अपेक्षा आहे, ज्या विषयाप्रमाणे द्या, ज्या त्या क्वालिटीचे शिक्षक द्या एवढीच आमची मागणी आहे, याच्यापेक्षा दुसरी कोणतीही मागणी नाही. आणि जर हे दिलं गेलं नाही तर इंग्रजी माध्यमाचं एक प्रचंड मोठं आव्हान आज मराठी मीडियमच्या शाळांच्याकडं आहे. आणि याच्यातून जर आपण बघत असाल तर जाणाऱ्या तुकड्या, मुलांची कमी होणारी संख्या, जर पुढील जर काही काळ विचार केला तर आजच्या पालकांना परवडत नसताना सुद्धा इंग्रजी माध्यमाकडं नाइलाजानं वळावं लागते, कारण आम्ही गुणवान शिक्षण देऊ शकत नाही. बरोबर. एका बाजूला शिक्षक भरती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला अतिरिक्त कामं जी आहेत ती शिक्षकांना करायला सांगायची. आपल्या सोबत शिक्षक सभेचे रमेश जोशी आहेत. जोशी सर, काय सांगाल, सध्या शिक्षक कोणत्या दिशेने जातोय? काय शिक्षकांच्या नेमक्या तक्रारी तुमच्यापर्यंत येतात? सध्या सरकारला शिक्षणाची नीतीच म्हणजे दिशाच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हे सरकार शिक्षणाच्या संदर्भामध्ये कोणची नीती अवलंबायला मागतं तर त्या ठिकाणी जिकडून थप्पड मिळते त्या दिशेने झुकायचं, ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरी कसली नीती नाही. आपल्या शाळांच्यामध्ये शिक्षक नाहीत हे वास्तव हे आजचं नाही आहे, अनेक वर्षांचं आहे. परंतु त्या जागा भरण्याच्या करता म्हणून सरकारकडनं कुठच्याही प्रकारची हालचाल होत नाही. उलट प्रत्येक ठिकाणी शिक्षकांची भरतीची वेळ आली की आमचे शिक्षण मंत्री सांगतात शिक्षणावर दर विद्यार्थ्यामागे इतके 1000 रुपये खर्च होतो. परवाच त्यांनी TV9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं आणि म्हणाले, त्यांनी पुढचं वाक्य तर त्यांचं मोहम्मद तगलकी थाटाचं होतं की आम्ही हे जे 90,000 रुपये दर मुलाच्या मागे खर्च होतात ते त्याच्या पालकांनाच देऊन टाकू आणि मग त्यांनी ठरवावं आपलं मूल कुठे घालायचं ते. मला असं वाटतं शिक्षणाची जबाबदारी झटकण्याचा हा सगळा उद्योग आहे. शिक्षणाची जबाबदारी पैशानी किंवा या पद्धतीनं झटकली जाऊ शकत नाही. आणि गुणवत्ता हा जो काही प्रकार आहे, हा गुणवत्ता प्रकार हा पूर्वीच्या पद्धतीने तुकडी, SSCला मुलगा कितवा आला, त्याचं पर्सेंटेज काय, या पद्धतीनं गुणवत्ता यापुढची ठरणार नाही. राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपल्याकडे 2009मध्ये अंमलात आला. तो झाल्यानंतर अद्यापपर्यंत 9 वर्षामध्ये फक्त 10% शाळा देशातल्या या RTEच्या खाली आपल्याकडे आपण कव्हर करू शकलेलो आहोत. त्याचं कारण RTEच्या वैशिष्ट्याप्रमाणे आपल्याकडे वर्ग निर्माण करणं, शिक्षक देणं, त्यांच्याकरता पैसे खर्च करणं, या गोष्टी करायला सरकारची तयारी नाही. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की RTE संविधानात्मक तरतूद आहे पण त्याची अंमलबजावणी नाही. RTEच्या संदर्भात खाजगी शाळांना अजिबात प्रेम नाही, कारण त्यांच्या वर्गामध्ये 70, 80 मुलं असतात आणि पब्लिक स्कूलमध्ये महापालिकेच्या शाळांच्या मध्ये 20, 25, 30 मुलं असल्यानंतर आमच्या पालकांचीच अशी एक मानसिकता तयार करून दिलेली आहे की पब्लिक स्कूलमध्ये चांगलं शिक्षण दिलं जात नाही. माझं आत्ताच आव्हान आहे की पब्लिक स्कूलमधला जो शिक्षक आहे
त्या शिक्षकाच्या बरोबर गुणवत्तेमध्ये खाजगी शाळेतल्या शिक्षकांनी स्पर्धाच करावी. नाही, तुम्ही म्हणताय ते 2005 आणि बरोबर आहे 6 मध्ये की गुणवत्ता शिक्षण जे आहे ते आजही सरकारी शाळांमध्ये दिलं जातं. मात्र जर सरकार अशा पद्धतीने शाळाबाह्य कामं शिक्षकांना देणार असेल आणि सरकारचा हेतू एका प्रकारे शिक्षकांना केवळ सरकारी कामं कशी करवून घेतील याकडे जर शिक्षकांच्या तक्रारी या संदर्भात येत असतील तर त्याविषयी काय सांगाल? शिक्षकांना वेळ मिळतो का शिकवायला? अजिबात मिळत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे आत्ताच नाही, सन 2000 मध्ये शिक्षक सभेनं शिक्षकांचं आम्हाला शिकवू द्या ह्या मागणी करता आमच्याकडे आम्ही मोठी मिटिंग घेतली होती आणि त्याला महापालिकेचे जे आयुक्त होते श्रीवास्तव त्यावेळेचे त्यांना आम्ही मुद्दाम बोलवलं. आम्ही त्यांना सांगितलं आमच्यात तर तुमच्याकडे कसली पैशाची मागणी नाही, आम्हाला काही सवलती द्या म्हणून आम्ही मागत नाही, आम्हाला फक्त शिकवू द्या. परंतु आज प्रशासनाची मानसिकता अशी आहे, जेवढे शिक्षकांना आपण दडपून टाकू, त्यांना जितकं कामाला लावू, कामाला म्हणजे शिक्षणेतर कामाला, तेवढा शिक्षणाचा दर्जा सुधारतो. माझं असं म्हणणं आहे, हे असरचा रिपोर्ट किंवा प्रथमचा रिपोर्ट आमच्या तोंडावर कशाकरता फेकता? असर आणि प्रथम ह्यांची जी संबंध एकंदर बघण्याची दृष्टी आहे हीच मुळे अँटी पब्लिक एज्युकेशन दृष्टिकोन जो आहे तो शिक्षण विभागाने आणि प्रशासनाने बदलणं गरजेचं आहे. पाटील सर, एवढ्या वर्षांपासून शाळा तुम्ही चालवता, अनेक शिक्षक जे आहेत ते रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिकवत आहेत. काही वर्षांपूर्वी देखील अशाच पद्धतीने शिक्षकांना मतदानाची कामं असतील, जनगणनेची कामं असतील ती दिली जात होती. मात्र या कामाच्या यादीमध्ये आता प्रचंड वाढ झालेली आहे. काय मोठा बदल तुम्ही सांगाल? काही वर्षांपूर्वी गुणवत्ता शिक्षण दिलं जात होतं का आणि आता त्याच्यात बदल झालाय का? काय सांगाल? खरं म्हणजे काही वर्षापूर्वी थोडीशी कामं होती, पण आता जवळजवळ 30 कामं शिक्षकेतर कामं त्यांना हे शिक्षणाच्या व्यतिरिक्त करावी लागते. त्याच्या व्यतिरिक्त स्टाफ न दिल्या कारणानं शाळेची स्वतःची कामं पडतात, काही सामाजिक कामं पडतात, ही 30 शासकीय कामं पडतात. याच्यातून वेळ कधी काढणार आहे? ह्याचं एक छोटंसंच तुम्हाला मी उदाहरण देतो की आज जर डिप्लोमाला मध्ये एक रिपोर्ट मी वाचला, नागपूरच्या भागातला तो रिपोर्ट आहे. 10,000 मुलांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. 10,000 मुलांनी पहिल्याच वर्षी 40,000 मुलांच्यापैकी 10,000 मुलांनी डिप्लोमा सोडला, कारण गणित जमत नाही. गणिताला किती मार्क पडले तर 35 मार्काला ॲडमिशन दिले गेले. 35 पैकी 10 कंडोनेशन वजा केले तर किती राहिले? 25. 25 पैकी 18 मार्क प्रॅक्टिकलच्या हातातले मार्क दिल्यानंतर 7 मार्क फक्त गणिताला पडून तो विद्यार्थी इंजिनियर होऊ शकणार आहे का? आणि आज जे आपण तुम्हाला इंजिनियर्स बेकार झालेले दिसतात किंवा डिप्लोमा बेकार झालेले दिसतात किंवा जे आम्ही BA BCom BSc झालेले असतात, या सगळ्यांचाच पाया इतका ढसाळ झालेला आहे की जे आज इंडस्ट्रीला लागणारे शिक्षण आहे त्याचा पाया जर ढसाळ असेल तर ती माणसं उद्या त्या पदासाठी लायक असणार नाही आणि इंडस्ट्री त्यांना स्वीकारणार नाही. ते चित्र याचा थेट परिणाम जो आहे तो बेकारी आणि त्यासोबतच गुणवत्ता जी आहे त्यावर होतोय. आपल्या सोबत राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार आहे. तुमचं स्वागत रोकठोकमध्ये. शिक्षकांच्या भरपूर तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यात राज्यभरात शिक्षकांनी आंदोलन केलेलं आहे. ही जी शाळाबाह्य कामं शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येत आहेत, एकावर एक आदेश जे शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येत आहेत, शिक्षकांवर हा अतिरिक्त ताण कशासाठी? शिक्षकांवर अतिरिक्त ताण झालेला दिसतो. म्हणजे मोर्चा ज्या अर्थी निघालाय काहीतरी मोठी अडचण आहे. पण 2 वर्षापूर्वी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा शिक्षकांची 2च तक्रारी होत्या आणि त्याच्यावरच आम्ही मात करण्यासाठी काम केलं. पहिलं होतं की उठसूट प्रशिक्षण आणि त्याच्या वर्गामध्ये अध्यापनामध्ये काही फायदा होत नाही ही. दुसरी वरचेवर माहिती मागवली जाते आणि एका शिक्षकांनी सांगितलं की 300 माहित्या मागवली गेले वर्षभरामध्ये. तर त्याला तोड म्हणून आम्ही असे केलं की प्रशिक्षण तुम्ही मागणार तेव्हाच फक्त, त्यामुळे तुमचा वेळ वाचवू, वर्गामध्ये वेळ द्या. आणि माहिती मागवण्याबद्दल आम्ही सांगितलं की एक ऑनलाईन माहिती तयार करून घेऊ. त्याला सरळ नावाची सुरू केली आणि त्यामध्ये एकदा माहिती भरली की पुन्हा पुन्हा नाही भरावं लागणार. तर पुन्हा माहिती कोणी मागवणार नाही. तर त्यामध्ये सरळची माहिती हे वर्षातून एकदाच भरायची असते आणि
शिक्षकांनी भरलेलं आहे. मी त्यांच्या खऱ्या पण अर्थाने त्यातही अनेक अशा तक्रारी आहेत की ऑनलाईन ही माहिती भरायची असते. शाळांमध्ये जर तुम्ही इंटरनेट पाहिलं, त्याचा जर वेग पाहिला, इंटरनेटचा जर स्पीड पाहिला तर अत्यंत कमी असतो. शहरांपेक्षा ग्रामीण भागातला विचार अधिक केला पाहिजे. त्यामुळे बराचसा वेळ शिक्षकांचा याच कामात खर्च होतोय. शिवाय आधार कार्डचं देखील आता नवीन जबाबदारी दिलेली आहे. अशी एक नव्हे अनेक कामं आहेत. अगदी शौचालय आहे की नाही यापासून ते आधार कार्ड तयार करेपर्यंतची सगळी कामं सध्या शिक्षक करतात. हे योग्य आहे असं वाटतं का? ही शिक्षकांची कामं आहेत का? माझा मुद्दा मी पूर्ण केलेला नाही अजून. तर सरळमध्ये एकदा माहिती भरली की पुन्हा माहिती लागणार नाही, ही जी स्थिती आहे. आणि 3 वर्षापासून शिक्षक भरत पण आहेत, त्याबद्दल मोर्चा नाही निघाला. आणि आता हा आधारवाला जो मुद्दा आहे ना, तर भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने दोन्ही सरकारनी कायदा केला आणि त्यामध्ये हे सांगितलं की राज्य शासनाचा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ महाराष्ट्र त्याच्यातून पैसे खर्च होणार तर आधार नंबर असलेल्याच लाभार्थ्यांवर होणार. हा जो मुद्दा आहे त्यामुळे सगळ्यांवर एक नाही, बरोबर, आधार कार्ड सक्तीचं केलेलंच आहे, पण हे काम शिक्षकांनीच करणं अपेक्षित आहे का? शिक्षकांनी करणं अपेक्षित नाही, पण ते जोडले कसे गेले की पगार दिला जातो या कन्सॉलिडेटेड फंडमधून. जर मुलांना जर आधार नंबरशिवाय बेनिफिट द्यायचं नसेल तर शिक्षकांचा पगार पण नाहीच मिळणार. तर अशा गोष्टी एकमेकांशी गुंतागुंत झाली. म्हणजे थोडक्यात असं आहे की जर सरकार शिक्षकांना पगार देत असेल तर सरकारची कामं देखील शिक्षकांकडून अपेक्षित आहेत. आणि याच विषयावर यापुढे देखील आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा रोखठोक. शिक्षण सचिव जे आहेत ते सांगत होते की शिक्षकांना ही कामं करावी लागतील, कारण शेवटी शिक्षकांचा पगार हा सरकारकडून येत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा मुख्याध्यापक संघटनेकडे जाणार असेल, सरकारकडून पगार येतो तर ही कामं करावी लागणार. काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट मी क्लिअर कट करतो. मगाचं जे मला सांगायचं होतं की शिक्षण विभाग, मी प्रत्येक गोष्ट वेळी शिक्षण विभागाला दोष देणार नाही आहे, पण शिक्षण विभागाने कोणती योजना आणायची म्हटली किंवा काही म्हटली तरी अर्थ खातं लगेच बँड वाजवतं. म्हणजे आता तुम्ही विनानुदानीचा जर प्रश्न बघाल तर तिथे तेच आहे की शिक्षण विभागाला द्यायचं आहे, पण अर्थ खातं पैशात निधीच मंजूर करत नाहीये. शिक्षण विभाग काय करणार? पण ही जी कामं आहेत, शाळाबाह्य कामं, ही शिक्षण विभागासोबत इतर विभागांकडून पण येतात ना, प्रश्न नाही. महसूल विभागाकडून येतं, ग्रामविकासमधून येतं, अल्पसंख्याकांमधून येतं. आता तर नवीन काम की दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत ते पण शोधण्याचं काम शिक्षकांना दिलेलं आहे. त्याच्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुड मॉर्निंग पथक असेल किंवा हगणदारी मुक्त करण्यासाठी तिथेही शिक्षक. आणि विचारलं ना तर महसूलचे जे जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर जे असतात ते सांगतात काय की आमच्याकडे फक्त काम करणं आहे आणि आम्हाला ॲक्युरेट काम जर कोणाचं मिळेल तर ते शिक्षकांचं मिळेल. म्हणजे शिक्षकांनी चांगली कामं केली की त्याचा हा तोटा. म्हणजे ह्याचा अर्थ बाकीच्या सेक्शनमध्ये कामं करत नाहीत हा होतो. म्हणजे सगळ्या विभागांची ही जी कामं आहेत ही शिक्षकांकडूनच अपेक्षित आहेत. काय सांगाल, याचा शिक्षणाच्या दर्जावर कसा परिणाम होतोय? याच्याबद्दल काही चर्चा शिक्षण विभागात होते की गुणवत्ता कशी डावलली जाते किंवा गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतं? आपला केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे, पण विद्यार्थी सोडून बाकी सगळी कामं जी आहेत ती शिक्षक सध्या करतायत. काय सांगा? शिक्षण विभागामध्ये जेवढे अडचण शिक्षकांना आहे तेवढे आम्हाला पण आहे. आम्ही चर्चा करत राहतो. मंत्री महोदयांनी स्वतः ग्रामीण विकास मंत्री महोदयांशी चर्चा केली आहे आणि सध्या आम्ही हे गोळा करतो आहे. आयुक्तांना आम्ही ते काम दिलेलं आहे की इवन ऑनलाईन माहितीचं काम आहे ते शिक्षकांवर ओझा म्हणून तर जात नाही ना. आणि ओझा म्हणून जात असेल तर त्याला आम्ही तोडगा पण काहीतरी आमच्या डोक्यात विचार आहे. इतर विभागांच्या कामाबद्दल शिक्षण हक्क कायदा आला 2010 पासून अंमलात आलेला आहे. तर त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की जनगणना आणि निवडणुकीच्या कामाशिवाय इतर कामे दिले जाणार नाही. आत्ता महोदयांनी जे सांगितलं तर त्यामध्ये इतर कामे दिले जात आहेत, पण हे आम्हाला माहिती नाही, शिक्षण विभागाला माहिती नाही. आणि म्हणून कोणकोणते माहिती मागितले जात आहे, कोणते काम करायला लावत आहेत हे इतर विभागांच्या कळल्यावर आम्ही ज्या त्या विभागांना सांगणार की हे करता येणार नाही. आणि गरज पडल्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत पण तर या संदर्भात चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत रमेश जोशी आहे. काय सांगाल की शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे की कसा हा जो लोड आहे तो कमी करता येईल, पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होईल असं वाटतं का? कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही कामं कमी होत नाहीयेत, उलट वाढत चालली आहेत. असं आहे, महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये कितपत कोऑर्डिनेशन आहे
हा खरं म्हणजे वादाचा मुद्दा आहे. शिक्षकांवर ओझ्याचा बैल म्हणून सगळी कामं लादली जातात आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारानं कोणाचंच नियंत्रण असत नाही. त्याने नाही केलं तर लगेच त्याला त्या ठिकाणी शिक्षा होते. मी तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो. 2010 साली जेव्हा आपल्याकडे लोकसंख्येची मोजदाद करण्याचा प्रश्न आला तेव्हा आमच्या न्यू सायन्स शाळेतल्या शिक्षिकांना बदलापूरहून येत असत, सकाळच्या अधिवेशनात येत असत. त्यांना ह्या कामाकरता त्यांनी लावलं. रेव्हेन्यूचे लोक होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला हे काम केलंच पाहिजे कारण राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी एकमेव शिक्षकांची आहे, बाकी कुठच्याही खात्याची नाही आहे. आणि त्यामधनं ह्या शिक्षिका सकाळी 7:30ला बदलापूरहून शाळेत येत असत आणि घरी जाईपर्यंत त्यांना रात्रीचे 12-12:30 वाजायचे. त्यांनी कळकळून कमिशनरला आणि त्यावेळच्या ज्या सेन्सस ऑफिसर होत्या महाराष्ट्र सरकारच्या आणि आता मुंबई महापालिकेत त्या अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांच्याकडे आम्ही कळकळून ही मागणी केली की या महिलांना आज आपलं कौटुंबिक जीवन जगणं अशक्य झालेलं आहे, तेव्हा तुम्ही याचा काहीतरी विचार केला पाहिजे. त्या काम करायला नकार देत नाही आहेत, परंतु रेव्हेन्यूचे लोक म्हणतील तो कायदा, रेव्हेन्यूचे लोक म्हणतील तो सगळा भाग बरोबर, ही मानसिकता जरा बदला. तोच प्रकार 2005 साली जेव्हा आपल्याकडे पुरके शिक्षण मंत्री होते त्यांनी ज्यावेळेला आपल्याकडे बेसलाईन टेस्ट आणि कंटेंट टेस्ट या कंपल्सरी म्हणून शाळांच्या मधनं आणल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पब्लिक स्कूल्समध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका याच्यामध्ये त्या जबरदस्तीने गुंतवायचा प्रयत्न केला, त्यावेळेला फक्त खाजगी शाळांना त्यातून त्यांनी एक्सक्लूड केलं होतं. आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये ह्याच्याबद्दलचा रिट पिटिशन दाखल केला. जस्टिस रिबेलोने ते आम्हाला न्याय दिला. त्यांनी सांगितलं की फक्त ह्याच ठिकाणी गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे का? खासगी शाळांमध्ये सगळे गुणवत्तापूर्ण आहे. तर खासगी शाळांचा देखील प्रश्न आहे, त्यांना त्यातल्या शिक्षकांचा वापर जो आहे तो केला जात नाही. शिवाय महिला शिक्षक हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थातच महिला शिक्षक ग्रामीण भागात पण अत्यंत दूरवर काम करत असतात, दुर्गम भागात काम करत असतात, त्यांचाही विचार होत नाही. आपल्यासोबत अनिल पाटील देखील आहेत. काय सांगाल, शिक्षक भरतीचा मुद्दा आणि कर्मचारी कमी आहेत याचा मुद्दा तुम्ही मांडला, पण या सगळ्याचा ज्या शाळा सुरू आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कसा सध्या परिणाम होतोय? याच्यावर खूपच मोठा परिणाम होत आहे. जवळजवळ आता 2000 शिक्षक कमी असताना एखादी एवढी मोठी संस्था चालवायची कशी आहे? आणि शेवटी आम्हाला केवळ विद्यार्थ्यांचा विचार करून ही रयत शिक्षण संस्था या महाराष्ट्रामध्ये देणग्या गोळा करून आज आम्ही आमच्या खर्चानं म्हणजे जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये रयत शिक्षण संस्था स्वतःचे खर्च करून तात्पुरते शिक्षक आपण नेमतो आहे. पण तात्पुरते शिक्षक नेमून ही मलमपट्टी झाली, मूळ प्रश्नाला त्याच्यातून हात घातला जात नाही आहे. आणि जो कायम जो शिक्षक पाहिजे ज्याच्याकडून तुम्हाला एक उत्तम क्वालिटीची अपेक्षा करते. सुदैवानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रगत महाराष्ट्र आणि शाळा सिद्धी या 2 अत्यंत चांगल्या स्कीम्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणल्या. पहिल्यांदाच गुणवत्तेकडे एवढा चांगला एक व्यवस्थितपणे बघितलं जातं आणि ते त्यांना जर यशस्वी करायचं असेल तर शिक्षक उपस्थिती पाहिजे आणि तेवढंच नॉन टीचिंग पाहिजे. हे तुम्ही आम्हाला पूर्णपणे द्या आणि नंतर मग शिक्षकांच्याकडनं तुम्ही गुणवत्तेची अपेक्षा करा. एक अकाउंटेबिलिटी शिक्षकांच्याकडनं आपण शाळा जो प्रकल्प आहे, नुकताच एक शासन निर्णय असाही निघाला की शाळा सिद्धीमध्ये जर शाळा अ दर्जाची असेल तरच शिक्षकांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळेल. आता जर शिक्षक या सगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिले तर मुळात शाळा अ दर्जाची कशी होईल असा प्रश्न आहे. मुद्दा काय की 10वी आणि 12वीचा निकाल तो तर मोठा प्रश्न आहेच ना. तुम्हाला 90% निकाल लागतात 10वीचा आणि 12वीचा पण. या GR बद्दल जे आपण सांगितलं त्यामध्ये 10% डिस्काउंट दिलेलं आहे, 80% आणा. तर आधीच आमचे शिक्षक ते करत आहेत. या सगळ्या अडचणीतून ते कसे करतात हा मुद्दा आहेच, पण ते करत आहेत. 65,000 जे लोकल बॉडीजच्या शाळा आहेत त्यापैकी 53,000 शाळांनी सांगितले आम्ही प्रगत झालो, म्हणजे 100% मुलं शिकत आहेत. म्हणजे 85% शाळा तिथे त्यांनी सांगितले. पण ही सगळी कामं करून शाळा प्रगत करायची आणि ते करत आहेत, ते कुठेतरी तडजोड करतायत, कुठेतरी गुणवत्ता देखील तडजोड करून ही सगळी कामं होत आहेत. मी म्हणतो की ते करत आहेत आणि हा मोर्चा आता किमान मी सचिव झाल्यानंतर किंवा नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर 3 वर्षातून हा पहिल्यांदा आलाय. तर आम्ही जे काम कमी करण्यासाठी काम करत होतो तर ते यशस्वी होत आहे असं आम्हाला वाटत होतं. आता हा मोर्चा निघालाय, पुन्हा आम्हाला बघावं लागेल. तर ते 22 जून 2015चा जो GR काढला त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं. पण या कामांपेक्षा शिक्षक गुणवत्ता शिक्षण मुलांना देत आहेत की नाही हे तपासणं अधिक महत्त्वाचं. करायला लागलेत ते लोक, तेच मी म्हणतोय.
आता पाटील सरांनी जे सांगितलं की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आम्ही 22 जून 2015ला आणला, तेव्हा आम्ही प्रगत शाळा ही संकल्पना आली. आधी तर शाळा किती गुणवत्तेचे म्हणजे काय ते त्याला शब्द पण नव्हता, आम्ही शब्द आणला प्रगत शाळा. आणि त्यामध्ये 53,000 शाळा प्रगत आहेत असे त्यांनी डिक्लेअर केले, शिक्षकांनी केलं. तर ते सगळे शिक्षणाचे काम होत आहे. तर ही जी अडचण आहे, एकतर हे नव्याने तयार झाली असणार किंवा 2 वर्षामध्ये जर ही चर्चा नसेल तर अडचण असून सुद्धा काम केले त्यांनी. अडचण असून सुद्धा शिक्षक काम करतायत आणि शाळा प्रगत होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, प्रश्नच नाहीये ना. लक्षात घ्या, उद्या काय होणार आहे की आम्ही कोणतीही गोष्ट केली नाही तर म्हटलं काय जाणार आहे की, आणि सगळ्यांचं टार्गेट कोण असणार आहे? शिक्षक. आम्ही अडचण असून केल्या. आजही आम्ही माहिती सरळची असेल, प्रगतची असेल, स्कूल डाटाबेस असेल, कोणती माहिती, अगदी SSC HSC बोर्डाचे फॉर्मही आम्ही रात्री अपरात्री भरतो. कारण आम्हाला ते ज्यावेळी सर्व्हर चालू असेल त्याच वेळी भरावे लागतात. आणि पण जर शिक्षणाची गुणवत्ता कुठेतरी तडजोड केली जात आहे, खालावत आहे, तर शाळा प्रगत कशा होत आहेत? आम्ही स्पष्टपणे आमचा ऑनलाईन काम आणि ऑनलाईन कामांबरोबर ही जी इतर खात्यांची जी कामं आहेत त्या कामाला विरोध आहे, गुणवत्तेला विरोध नाही आहे. आज आम्हाला आमची शाळा टिकवायची आहे. जर आमच्या शाळेमध्ये मुलं नाही आले तर संच म्हणण्यात ऑनलाईनमधूनच आम्हाला कमी करून टाकतील. त्यामुळे आम्हाला आमच्या नोकऱ्या टिकवायच्यात, प्रश्नच नाही आहे. हां, आता प्रश्न आमचा तोच आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की हे फक्त अनुदानित शाळांबद्दल, जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल, महानगरपालिकेच्या शाळांबद्दल, ही गुणवत्ता जी आहे ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पण आहे, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आहेत ज्यांना शासन अनुदान देत नाही आहे. मग त्यांना वेगळा नाही का आणि ह्यांना वेगळा नाही का? गुणवत्ता तर दोघेही देतात. आणि प्रश्न आहे की गुणवत्ता द्यावीच लागणार, नाही तर उद्या आमच्याकडे असं नाही आहे. आम्हाला विद्यार्थी जे येणार, आम्हाला पालकांची मानसिकता बदलावी लागते. पालकांनी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकावं, त्याबरोबरच आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा. याच्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने आमची क्वालिटी प्रूव्ह करावी लागते. आणि क्वालिटी प्रूव्ह करायला आमचा विरोध नाही. शाळांवरच काही विशेष परिणाम होतोय का? जोशी सर, काय सांगाल की खासगी शाळांकडे जो पालकांचा ओढा वाढत चाललेला आहे तो हे एकमेव कारण आहे का की शिक्षकांवर जी शाळाबाह्य कामं वाढत चाललेली आहे, शिक्षकांकडून गुणवत्ता शिक्षण दिलं जात नाहीये, त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये का, आणि म्हणून सरकारी शाळांकडे पालक वळत नाहीयेत का? नाही, मुळात पालक वळत नाहीत याचं कारण पालकांची मानसिकताच अशी एक निर्माण करून दिलेली आहे की खाजगी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळतं, महापालिका किंवा सरकारी शाळांच्यामध्ये डफ्फर शिक्षण मिळतं. अशा प्रकारची एक मानसिकता पालक वर्गामध्ये गेल्या काही वर्षापासून बिलकुल व्यवस्थितपणे निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. आता महापालिका किंवा जिल्हा परिषद शाळांच्यामध्ये नेमला गेलेला जो शिक्षक आहे हा अनेक चाळण्यातून गाळून त्याला निवडलेलं असतं. याच्या उलट खाजगी शाळांमधला जो शिक्षक असतो, अर्थात मी तुलना करू मागत नाही कारण मला शिक्षकांच्यामध्ये भांडणं लावायची नाही आहेत, परंतु खाजगी शाळांमधल्या शिक्षकांपेक्षा महापालिका शाळांमधला शिक्षक हा अधिक गुणवत्तापूर्ण असतो. आपल्याकडे गुणवत्तेचं मापन सध्या करण्याची एक टक्केवारी आणि SSCचा निकाल या दोनच ज्या निकषांवर आपण करतो, हे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्टनी मुळातच हे सगळे निकष बदलायचा उद्योग केला होता, पण आम्ही राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंमलातच आणलेला नाहीये. आम्हाला त्याप्रमाणे शाळांना निकष लावायचीच इच्छा नाहीये. आम्हाला त्याप्रमाणे वर्गामध्ये मुलांची संख्या कमी कायद्याची अंमलबजावणी आपण 2009 पासून आली, मार्च 2013 पासून एक टार्गेट दिलं होतं सरकारने आणि त्यानुसार अपेक्षित होतं की कायद्याची अंमलबजावणी होईल. आणि कायद्यानुसार तर शिक्षकांना जर मतदानाची कामं असेल, जनगणनेची कामं वगळता इतर कामं देता येणार नाही असं कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी सुद्धा सरकारकडूनच, सरकारच्या विविध खात्यांकडून ही कामं शिक्षकांना जारी केली जातात. हे कामाबद्दल तर आपण बोलतोच आहोत, परंतु गुणवत्तेचा जो मुद्दा आहे ना की खाजगी शाळेकडे ओढ, तर ते ओढ आता उलटायला पण सुरुवात झाली. हे जे लोक सध्या म्हणजे न्यूजपेपरमध्ये सगळ्या गोष्टी येत नसतात, पण मोठमोठ्या आलेलं पण आहे की 2 वर्षापूर्वी 14,000 मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून ते याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत आली. मागच्या वर्षी 10,000 आली. तर हे सुरू झालेलं आहे. इंग्लिश मीडियमबद्दल पण लोकांना समजायला लागलं की नुसतं मीडियमने काही होत नाही, गुणवत्तेने होणार आहे. आणि हे मी पूर्णपणे सहमत आहे की या शाळांमध्ये, जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये
काम करणे खूप जिकरीचे आहे. शाळाबाह्य काम हा एक मुद्दा आहे, पण शाळेच्या आत पण पालकांचा सपोर्ट नसलेली मुलं येतात इथे. तर त्यामुळे आमच्या शिक्षकांना खरंच अभिनंदन की ते हे सगळे करू शकत आहेत. पण हा कामाचा मुद्दा आहे, तो कायद्यामध्ये नाही आहे, तर ते देता येणार नाही हे नक्कीच आहे. इतर विभागांकडून तर देण्यात येतच आहेत, पण शिक्षण अचानक त्याला उधाण आलेली दिसते. खऱ्या अर्थाने 2 वर्षापासून या विषयावर चर्चा नाही. दुसरे काम एक जरी दिले गेले तर थेट तुम्ही म्हणता हे जे अचानक प्रश्न पुढे आला हे सगळे बरेच काही दिसत आहे. तर तो जाणीवपूर्वक आला असं तुम्हाला म्हणायचं आहे? जाणीवपूर्वक नाही, काम पण यामध्ये आमच्या विभागाचे काम आहे शिक्षण हक्क कायदा सर्व विभागांचं निदर्शनास आणायचे. तर हे 2 वर्षामध्ये एवढं काही दिसलं नाही. आता जे म्हणत आहेत की टॉयलेट हे ते सगळे त्या गोष्टी 2 वर्षापर्यंत नव्हता, हे अचानक आलेले, ते बंद करायला पाहिजे. त्यावर काम करू. निश्चित आपल्यासोबत अनिल पाटील सर आहेत. अनेक शाळा ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष सुरू आहेत. हे म्हणतायत की नंदकुमार सर म्हणतायत की गेल्या 2 वर्षात ही कामं जास्त दिसत आहेत आणि अचानक त्याचा जो बाऊ केला जातोय, काय सांगाल? नाही, कारण एक विचार करा, 2012 पासून जर भरतीच नसेल तर हळूहळू समजा 1-2 शिक्षक कमी नसेल तर आपण वेळ काढू शकतो. पण ज्यावेळी 200 शिक्षक कमी नसतील त्यावेळी काय करायचं आहे? नंदकुमार साहेबांना आमची फक्त एकच विनंती आहे, शासनाला एकच विनंती आहे की जे कोठारी कमिशननं GDPच्या 6% रक्कम शिक्षणासाठी खर्च करायची, तेवढी जर त्यांनी खर्च करायची ठरवली तर हे सगळे प्रश्न एका क्षणामध्ये संपून जातील. तेवढा स्टाफ उपलब्ध देता येईल, तेवढा नॉन टीचिंग स्टाफ उपलब्ध देता येईल, आणि जी शाळाबाह्य कामं आहेत त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आपल्याला उभी करता येतील. तुम्ही त्याच्या फ्रँचायझीज तुम्ही देता येतील आणि शिक्षकांना केवळ शिकवण्यासाठी करता येईल. आणि आज मगाशी आत्ता जे नंदकुमार साहेबांनी सांगितले ते खरं आहे. आज इंग्रजी माध्यमाकडून मराठी माध्यमाच्याकडे खूप मोठा ओढा वाढला आहे. विशेषतः रयतमध्ये आम्हाला एक प्रचंड मोठा त्याच्यामध्ये एक सहकार्य आम्हाला पालकांचं मिळालेलं आहे. आमच्याकडे सुद्धा आज आम्हाला एका तुकडीच्या ऐवजी 2-2, 3-3 तुकड्या गुरुकुलच्या माध्यमातून सुरू कराव्या लागतात. हे फक्त एकच कशासाठी, तर हे क्वालिटीसाठी मिळालेलं आहे, गुणवत्ता मिळालेली आहे. आणि गुणवत्ता कायम ठेवणं आणि शिक्षकांचा हा जो ओढा आहे तो तसाच कायम ठेवणं हे आव्हान सध्या मराठी शाळांसमोर खास करून आहे. रमेश जोशी सर, काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे, इंग्रजी माध्यमातून नंदकुमार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे जे काही सांगितलेलं आहे हे अशा करता खरं आहे की पहिल्यांदा भाराभर मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात. त्यांच्या घरचं वातावरण इंग्रजी माध्यमातून जे शिक्षण आहे त्याला पोषक नसतं, पालकांना इंग्रजी येत नसतं, समजत नसतं, आणि म्हणून शेवटी ही जी मुलं असतात ही त्या ठिकाणी मागे पडायला सुरुवात होते, नापास व्हायला लागतात. अशा वेळेला त्यांना परत उलटून महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणणं म्हणजे त्यांचं शिक्षण पुढे चालू ठेवणं हा एवढाच एक पर्याय पालकांच्या पुढे शिल्लक राहतो. आणि म्हणून ही जी उलटी गंगा वाहते त्याचं कारण हे एक आहे. माझं नंदकुमार साहेबांना असं सांगणं आहे, आपण प्रामाणिकपणानं राईट टू एज्युकेशन ॲक्टची अंमलबजावणीचं एक कंकण बांधूया. तुमच्या शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर माझी एकदा भेट घडवा. मी त्यांना एकदाही भेटलेलो ते म्हणतात बरोबर आहे नंदकुमार सर, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी कधी होणार आणि ती झाल्यानंतर ही जी शाळाबाह्य कामं आहेत ही कमी होतील अशी एक अपेक्षा आहे. सध्या यासोबतच शिक्षण विभाग नेमकं काय तोडगा यावर काढणार आहे? मी सांगितल्याप्रमाणे की या विभागांशी बोलणार, ज्या विभागांनी काम दिलेलं आहे, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मंजुरीने आम्ही हेही करू शकतो की शिक्षकांना काम देण्यापूर्वी आधी तुम्ही शिक्षण विभागाला दाखवा, कारण की शिक्षण हक्क कायदा या शाळाबाह्य कामाबद्दल राबवण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. तर ते करता येईल. म्हणजे हे सगळे डिस्कशन आहे, त्यावरून एकतरी स्पष्टता आहे की कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, अजून पुन्हा हे करू. पण याशिवाय अजून शिक्षण हक्क कायदा राबवले नाही असे काहीतरी एक सूर जो येत आहे ते मला लक्षात नाही आला. कारण शिक्षण हक्क कायदा राबवणार आमचं राज्य खूप पुढे आहे आणि खूप छान आपण काम करतो. हाच प्रश्न आहे की जर शिक्षण हक्क कायदा राबवला जातोय तर ही जी भरमसाठ कामं आहेत ती कुठून येत आहेत? मग ती कायदाबाह्य नाही आहेत का, कायद्याच्या पलीकडे नाही आहेत का? आपलं खऱ्या अर्थानं सर्व चर्चांचा सार तुम्ही बघितला तर मुलं शिकत आहेत, प्रगत शाळा डिक्लेअर करतात, कोणत्या दर्जाचं शिक्षण आपण त्यांना देतो? दर्जेचं शिकत आहेत म्हणजे दर्जेच्या शिक्षणाबद्दलच मी बोलतोय. 90% निकाल लागतो दोन्ही बोर्डाचा, 10वी आणि 12वीचा. 53,000 शाळा 65,000 पैकी म्हणजे 85% शाळा प्रगत आहेत. तर हे मुलं दर्जेदारच शिकण आहेत. म्हणजे ही जी शाळाबाह्य कामं आहेत
ती योग्य आहेत आणि ती असली तरी सुद्धा गुणवत्ता शिक्षण मिळत आहे. त्यापुरता तर कायदा नाही राबवला गेला. मी आधीपासूनच सांगत आहे की जनगणना आणि निवडणूक शिवाय बाकी काम देऊ नये. तर ते राबवण्याचे काम इथे भरपूर दिसत आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये एवढे लक्षात नाही आला, पण आता हे भरपूर दिसत आहे. तर त्यावर आम्हाला काम करावे लागेल, नक्कीच आहे ते. काय नेमका काय प्रक्रिया सध्या शिक्षण विभागात सुरू आहे? कारण अल्पसंख्याक विभाग आहे, सगळ्यात महत्त्वाचं ग्रामविकास विभागाकडून संपूर्ण ग्रामीण भागातले जे जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, अनुदानित शाळांचे शिक्षक असतील, त्यांना प्रचंड कामं देण्यात येत आहेत. नुकतंच भंडारा जिल्ह्यामध्ये शिक्षकांना शौचालय कोणत्या स्थितीत आहेत अशी देखील कामं दिली जात आहेत. आधार कार्डचं काम आहेत, शिवाय योगा दिवस साजरा करणं असेल, अनेक वेगवेगळे जे दिवस आहेत ते साजरा करावा लागतो. पुन्हा फुटबॉल 1 मिलियन असे एक मिशन पुन्हा यावर्षी शिक्षण विभागाने सुरू केलेलं आहे. स्वच्छता पंधरवडा आहे, तो 15 दिवस साजरा करायचा आहे. गुड मॉर्निंग पथक आहे, ते देखील शिक्षकांना करावं लागतं. सरलमध्ये माहिती भरायची आहे. केंद्र सरकारचं आता शगुन नावाचं नवीन एक पोर्टल येत आहे, त्यावर देखील शिक्षकांना माहिती भरायची आहे. त्यामुळे नेमकं कसं नियोजन आणि यातली कोणती कामं नेमकी कमी होणार आहेत शिक्षकांची? आता आपण जेवढे बोललात त्यामध्ये निम्मे काम तर शिक्षकांनी करायचेच नाही. आता शगुन नावाचा जो पोर्टल आहे त्यामध्ये काम मला करायचं आहे, शिक्षकांनी नाही करायचे. शगुनबद्दलचे पण मी पण बातम्या वाचल्या काही वेळी. शगुन पोर्टल आहे, त्यामध्ये खूप अतिउत्कृष्ट काम करणारे शाळा शिक्षक यांच्याबद्दल आम्हाला गोष्ट तयार करायची आणि ते तिथे अपलोड होणार आहे. गुरुजी लोकांनी काहीच करायचे नाही, पण त्यांनी अतिउत्कृष्ट काम केलं तर त्यांचं फोटो आणि नाव सगळे काही जाईल. आता योगा दिवस आहे, तर योगा दिवसमध्ये हा शिक्षणाचा भाग आहे की अशैक्षणिक आहे हे विचार करायची गरज आहे. पण बाहेर जे टॉयलेट वगैरेचे आहे, गुड मॉर्निंग आहे, हे शाळेच्या बाहेरचे जे काम आहे त्याबद्दल ऑफकोर्स नकोच आहे ते. आता ते जे कधीपर्यंत कमी होईल? काय शिक्षकांना, राज्यातले शिक्षकांना तुम्ही काय आश्वासन द्याल? मी आधीच सांगितल्याप्रमाणे चर्चा आधीच झाली आहे एक मंत्रालयासोबत. मंत्री महोदय पण होते, दोन्ही मंत्री होते, दोन्ही सचिव पण. एक चर्चा आधीच झाली आहे. पुन्हा आमचं विभागाच्या आत पण आयुक्तांना आम्ही सांगितले की तुम्ही सांगा की काय काय काम सध्या शिक्षकांमार्फत केले जात आहे. हे तर न्यूजपेपरमधून म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांचा लोड हा कमी होणार आहे. बिलकुल, कारण की आम्हाला गुणवत्ता पाहिजे आणि शिक्षकांना त्रास देऊन मी शिरलो तेव्हा असे काहीतरी की शिक्षकांना त्रास देण्याच्या हेतूने, प्रशासनाचा असा मुळीच हेतू नाही आहे. त्यांची मजबुरी असेल तर ते पण आपण दुरुस्त करू. तर शिक्षण विभाग लवकरच शिक्षकांना जो आहे दिलासा देणार आहे आणि त्यांच्यावर जी अतिरिक्त कामांची जबाबदारी आहे ती देखील कमी करण्याचं नियोजन सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं अल्पसंख्याक विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, यांच्याशी आत्तापर्यंत शिक्षण विभागाचा एकही संबंध नव्हता, समन्वय नव्हता आणि तो आता सुधारण्याचं काम देखील शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या वर हे अतिरिक्त कामाचं जे ओझं आहे ते कमी होईल अशी अपेक्षा करूयात. मात्र ही कामं जर अशी सुरू राहिली तर निश्चितच याचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. आणि जर शिक्षक अशा पद्धतीने शाळाबाह्य कामं करत राहिली तर उद्या शिक्षकांना आपण प्रश्न विचारू शकतो का, शिक्षक याला जबाबदार असतील का, याचा देखील विचार व्हायला हवा. त्यामुळे निश्चितच शिक्षक कोणत्या दर्जाचं शिक्षण देतोय याचं प्रगती पुस्तक शिक्षण विभागानं शिक्षकांकडून घेणं गरजेचं आहे, ना की शाळाबाह्य कामं देऊन सरकारी पगार मिळतो म्हणून शिक्षकांनी ही कामं करावीत असा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे का, यावर देखील शिक्षण विभागाने विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरच या सगळ्यावर तोडगा निघेल असं आश्वासन राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिलेलं आहे. त्यामुळे नेमकी ही कामं कधीपर्यंत पूर्ण होत आहेत, हा दिलासा कधीपर्यंत मिळतोय यावर देखील आपलं लक्ष राहणार आहे. रोकठोकच्या चर्चेत आज इथेच थांबूयात. सर्व मान्यवरांचे आभार. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.